नमस्कार, मी संयोगिता म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा। तुम्ही आपल्या 10वी ला तर भरभरून प्रेम देत आहात, त्यासाठी मनापासून आभार। पण तुम्ही अजून आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नाही केलं वाटतं। केलं नसेल तर आत्ताच जाऊन करा, कारण की जर तुम्ही आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं तरच तुम्हाला आपल्या 10वीचे नवीन अपडेट्स कळतील आणि नवीन एपिसोड सुद्धा पाहायला मिळतील। त्यामुळे आत्ताच जाऊन आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपली 10वी ही वेब सिरीज पाहायला विसरू नका। धन्यवाद। हे बघा, इथं कुणाला नोकरीला घ्यायचं आणि कुणाला नाही हे सर्वस्वी आम्ही ठरवणार। ही काही सरकारी नोकरी नाही, ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे। पशुखाद्य बनवणारी सगळ्यात मोठी कंपनी। आणि मोठी कंपनी काही अशीच होत नाही, यासाठी लागतात कष्ट आणि डिसिजन मेकिंग। पण सर, यावेळी तुम्ही निर्णय घेताना चुकला। जर आधीच ठरलं होतं कुणाला सिलेक्ट करायचं तर मग इंटरव्ह्यू घ्यायचाच कशाला? तुमची पात्रता काय आहे ना हे बघायला। सर, आमची पात्रता नक्कीच कमी असेल, पण असं ह्यांच्याकडे काय आहे जे आमच्याकडे नाही? पैसे भरला असतील त्यांनी, अजून काय? पैशाची आम्हाला अजिबात कमतरता नाही। अरे तसं असतं ना तर 2 माणसं वाढवायच्या ऐवजी आहे त्यातली माणसं कमी केली असती। हे बघ प्रदीप, अरे ह्या 2 मुलांचं सिलेक्शन झालं ना, खरं तर ती 2 मुलं आमच्याकडे पहिल्यापासूनच काम करतात। इथं कुठल्याही कुलकर्णी किंवा कुणाचाही वशिला चालत नाही। इथं प्राधान्य दिलं जातं ना ते शेतकऱ्याच्या मुलाला, कारण आम्ही पशुखाद्य बनवतो आणि गुरांची सगळ्यात काळजी कुणाला असेल ना तर ती शेतकऱ्याला, हे आम्ही जाणतो। हे बघ, मला तुझा इंटरव्ह्यू देखील आवडला। सर माफ करा, पण मग हे समजा कशासाठी? अरे यासाठी, तू जे बोललायस ना ते करतोस का नाही बघायसाठी। तू इंटरव्ह्यूमध्ये म्हणालास का नाही, जिथं कुठं चुकीचं काही चाललं असेल तिथं तू आवाज उठवणारच, आणि तू ते सिद्ध केलंस। आम्हाला असाच मॅनेजर हवाय, इथल्या लोकांचा प्रामाणिकपणे आवाज उठवणार, आणि तू ते मिळवलंस। ही नोकरी तुझीच आहे प्रदीप। बाकीच्यांची मी मनापासून माफी मागतो। हा, पण पुढच्या वेळी चांगला प्रयत्न कर। प्रदीप, तू थांब, अपॉइंटमेंट लेटर घेऊनच जा। अभिनंदन। थँक्यू। असू दे, असू दे। आई गेल्यापासून पहिल्यांदा या घराने आनंद बघितलास। खरंय तुमचं, पण यो आनंद बघायला जर आई बी असती ना तर अजून बरं वाटलं असतं। कसं आहे दाद्या, जे नाही त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा हाय त्याच्यात समाधान मानलं पाहिजे बघ। समाधान असलं तरी मनाला बरं वाटलं नाही बाबा। आई गेल्यानंतर कसं जगायचं का नाही असं बी कवा कवा वाटलं। पण पुन्हा आप्पा नसताना तिने सगळं दुःख सहन करून सगळं आयुष्य तिने हसत हसत कसं काढलं हे आठवलं ना की वाटतं आईनं लढायला शिकवलंय, रडाय नाही। नाना, तुम्हाला खरं सांगू का, आईनं उभ्या आयुष्यात कधीच स्वतःच्या नशिबाला दोष दिला नाही, हा यात आनंद मानला। आणि आता तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत्यात, लय बरं वाटते बघा। अरे पण ह्या दीपीची बी इच्छा पूर्ण झालीच की। म्हणजे आबा, माझ्यामुळे ह्यासने कामावर जायला लागते,
असं सांगितलं का ह्याने तुम्हाला? अगं तसं नाही. हे बघ, उलट तू आहेस म्हणून ह्यानं मनावर घेतलं आणि ह्याला नोकरीला लागली. हा नाहीतर ह्यानं घर पण सोडलं नसतं. अहो तसं बी लगीन झाल्यापासून ह्याला घर सुटतच नव्हतं. पण तुम्ही समधी एकत्र असल्यावर मी कवा तरी ह्यासनी फोन करते का, विचारते का कवा येणार आहे? अहो वहिनी ती येळच येऊन देत नाही हो. आले आले ह्याचं पहिलं वाक्य असतं, शुभ्या घरी दीपी वाट बघत असेल. ए, काहीतरी काय शिवायला का गप. बरं आता मला सांग, तुझं कसं काय पुढं? आता बघू, बाप म्हणाल तसं करायचं. घ्याची गुरं नाही तर जायचं मुंबईला. अरे तुझं बी काहीतरी त्या कंपनीत होईलच की, वाट बघ की जरा. हाय की, आता काय, आता वाटच बघायचंय. ते जाऊ दे, माझ्या मित्राला नोकरी मिळाली ना यातच मी खुश आहे बघ. बरं चल, येतो मी आता. आम्ही बी निघतो. पण दाद्या, तुला नोकरी लागलीच कळल्या कळल्या आम्ही निघालो बघ. आणि म्हटलं चला, पोरग गावात राहतंय. हां, आणि हे बघ, आता तू गावात राहणार आहेस, त्यामुळं आम्हाला मंडळाची आणि ढोराची अजिबात काळजी नाही बघ. काय ना अगदी बरोबर. चला निघूया. चला. भाऊजींना हे कळल्यावर तर ते उड्याच मारतील. तसं त्यासने जायचंच नव्हतं हे गाव सोडून. होय, सकाळी मला म्हणतच होता दाद्या भाषण ऐकून जाके, भाषण ऐकून जाके, पण या गडबडीमुळे वेळच नाही मिळाला. चांगलं केलं का ग त्यानं भाषण? तर एकदम तुमच्यासारखंच केलं. होय, सेम टू सेम. सेम टू सेम. होय, मग त्याला बक्षीस मिळेल का नाही? आता तुमच्या हातात बोललात म्हणल्यावर काहीच अवघडच वाटतंय. होय, अवघड वाटतंय, अवघड वाटतंय. अभिजित, ह्यो किरण्या कुठं राहिला? चल त्याला शोधूया, चल. बोल की केवढा, काय काम होतं का? हो, ते तुझं अभिनंदन करायचं होतं. लय भारी भाषण केलंस बघ. मला काय एवढं समजलं नाही, पण तुझा आत्मविश्वास बघून लय भारी वाटलं बघ. पण निकाल लागला तेव्हा तू खुश नव्हतीस? अरे होते की, तू बक्षीस घेतलंस तेव्हा सगळ्यात जास्त बरं मलाच वाटलं. त्यापेक्षा तुला बक्षीस मिळालं नाही ह्याचं वाईट वाटलं, हाय का नाही? वाईट वाटणारच की, एवढं पाठ केलेलं मी. पाठ करून भूकंपट्टी केलीस केवढा. तेच जर वाईच समजून घेतलं असतंस, वाईच मानाचं बोलली असतीस तर आला असता तुझा बी नंबर. तुझ्यासारखं नाही जमत बाबा. तुझा पहिला नंबर येणार आहे माहित होतं मला. आणि दुसरा तुला नाही वाटत माझा यायला पाहिजे होतं? दुसरा नंबर रेशमीचा आला आणि मला बी तिचाच नंबर यावा असंच वाटत होतं बघ. कारण खरंच अगं केवढा तिचं भाषण का नाही तुझ्या भाषणापेक्षा लय भारी होतं. तुला बी असंच वाटतं? म्हणजे तुला नाही वाटत का? अजिबात नाही. मी चांगलं केलेलं, सगळे म्हणत होते. अगं सगळे म्हणजे त्या तुझ्या मैत्रिणी आणि ती ज्योती म्हणत होती, ते बी फक्त तुला बरं वाटावं म्हणून. तुला खरंच नाही कळत का ग केवढं एवढं बी? त्यांचं जाऊ दे, मला माहिती मी चांगलं केलेलं. माझा नंबर यायला पाहिजे होता. किस्ता फरक आहे का केवढा तुझ्यात आणि त्या रेशमीच्यात. तिच्या जागी जर तुला बक्षीस मिळालं असतं का नाही तरी बी तिला तेवढाच आनंद झाला असता जेवढा आता तिला मिळाल्यावर झालाय. मागच्या वेळी तुला बक्षीस भेटलं तेव्हा बी ती नाराज नव्हती, तेव्हा बी तिला आनंदच झाला होता. आणि आपण आपलं म्हणतो ना, मग आपल्या माणसांच्या आनंदात आपल्याला आनंद व्हायला पाहिजे. आणि
मला आता रेशमीसाठी लय बरं वाटतंय बघ. अभिजित, म्हणजे म्हणजे तू तिला माझ्यापेक्षा जवळचं मानतोस? तुझ्यापेक्षा नाही माहित, पण हाय ती जवळची. आणि आज तिचा हक्क होता जो तिला मिळालाय. दाद्या, आजवर कुठलं बी बक्षीस मिळालं का नाही की समजा द्यायच्या हातात द्यायचो बघ. आता ह्याच्या फोटो समोर ठेवायला लागतं. अबे, अरे आपल्या दोघांना एकदम सुख मिळाले हे बघून ना सगळ्यात जास्त आनंद आईला झाला असणार. खरं सॉरी माकडा, अरे सकाळी ह्या कामाच्या गडबडीत तुझं भाषण ऐकायला येळच नव्हता. तरी मला दीपीने सांगितलं 1 नंबर भाषण केले, त्याशिवाय मिळतोय बक्षीस. आणि दीपाली, बघितलंस ना तू, माझ्यासारखा विचार असून सुद्धा नंबर काढलाय त्यानं. हो बघितलं की. अहो मी सकाळी तुमची गंमत करत होती आणि मी तुमच्या विचारावर तर प्रेम केलंय. नाही तर चेहरा बघून येणारी दीपी नाही बरं का. म्हणजे काय, तो चेहरा काय चांगला नाही का? वर आलाय चांगला नाही खरं. हाय तसा, पण पण काय काय पण पण चेहऱ्यापेक्षा माणूस जास्त चांगला आहे. बर चला जेवायला करते. आज गव्हाची खीर केली. आधीच केलीस? माझ्या नोकरीचं ठीक आहे, जर आब्याचा नंबर आला नसता तर? त्यांचा नंबर नसता आला ना तरी मी तुमची नोकरी लागली हे कळल्यावर ते एवढंच खुश झालं असतं. एवढं ओळखायला लागलीस आहे भाऊजींना? हो. बरं मी लागते आता तयारीला. भाऊजी तुम्ही जा आणि पोरापोरींना घेऊन या जेवायला. हां मी त्यांचं बी करते. दादा, आपण आप्पासने फोन करून सांगायचं का तुला नोकरी मिळालं ते? होय, मला बी तसंच वाटतंय. काय बी झालं तरी ते आपल्यासाठी माघारी गेले आणि नोकरीचं ऐकलं ना लई खुश होते. हॅलो, हा आप्पा कसं आहे? होय होय आम्ही समधी बरे आहे बघा. आप्पा अहो आमच्या शाळेत का नाही भाषणाच्या स्पर्धा होत्या. अहो माझा त्याच्यात पहिला नंबर आलाय. होय होय, आणि बक्षीस बी मिळालंय बरं का. होय, आणल्या पहिल्यांदा आईचेच फोटो समोर ठेवले. होय बरं आप्पा, 1 मिनिट, ह्याच्यापेक्षा अजून एक मोठी खुशखबर आहे. 1 मिनिट थांबा, दादाकडे देतो. हॅलो दाद्या, म्हणा की अजून बरं वाटतं? हाय बरं आहे. तुमची कशी तब्येत आहे? बरं बरं. आणि ते नोकरीचं झालं का हो? झालं होय? अरे वा वा, होय होय झालं झालं. माझ्या बी नोकरीचं झालं. इथंच की आपल्या MIDC मध्ये. हो हो या की, त्याला काय झालं.
चालते. काळजी घ्या आप्पा. होय. अबे आपल्याला वाटलं एवढा बी वाईट माणूस नाही रे आपला बाप. अरे तू जा की पोरासनी बोलून ये जा. आता करा सुरुवात चला. कालवण कसं झालंय सांगा बरं का सगळ्यांनी, आणि एकदम खरं खरं सांगा, खोटं कुणी बी बोलायचं नाही. मी सांगू का कसं झालंय? म्हणजे दाद्याला राग येणार नसेल तर सांगतो. कारण नसताना माप काढणार असेल ना तर राग येईलच मला. हाय दादा, वहिनीच म्हणली काय असेल ते खरं सांगा म्हणून. पण तू बोलायला पाहिजे असं काही नाही ना. मी सांगते, लय भारी झालंय बघ, नादच खुळा. नाद करता काय, बागात टॉप झालंय जेवण. तू केव्हा गेलतास बागात जेवायला? आणि बागात वाढते तुला, गावात तर हाकलत्यात. आता तू माझ्यावर असलो हाकलणारच की. किरण दात घशात घालीन. हा दात घशात घाला, घमिले आमच्या डोक्यात घाला, कळशा त्यांच्या डोक्यात घाला. अरे माकडांना जेवताना भांडताय कशाला? तिने काय विचारले त्याचं उत्तर द्या की. मी सांगतो, मला तर लय आवडले. मला बी. थोडं आळणी आहे पण भारी झालं. अरे तूच आळणी आहे म्हणून तुला तसलं आवडतंय. कालवण कसं पाहिजे, एकदम झणझणीत, जाळंदूर संकटच निघाला पाहिजे. ए कशाला, लय तिखट खायचं नसतंय, माणूस आजारी पडतो. आणि तू तिखट बोलतोस तेव्हा कसं चालतं तुला? माझंच चुकलं, मी उगाच विचारलं. जेव्हा आता गं भाऊजी द्याव तेवढं बोलले. कालच बोलले भाऊजी बोलले. अबे तिच्यावर का बोलत नाही सर? मी कुठं नाही बोलत, मी बोलतोयस की, तीच नाही बोलत. काय ग रेश्मा? नाही वाटत बोलावं. अबे काय बोललायस तिला? खरं खरं सांग, काय केलंस? तिच्या आधी माफी माग चल. अरे पण दादा आधी चूक कोणाची आहे ते तरी बघ. ती तुझ्याशी बोलत नाही ना म्हणजे चूक तुझीच असणार आहे, कळलं का? अरे पटलं नाही ना तिला तर डायरेक्ट ती तोंडावर बोलते. सगळ्यांना आपलं करून चालणारी पोरगी आहे ती. तिला कवाच कुठल्या गोष्टीचा गर्व नाही ना दुजाभाव नाही. तिच्या आधी माफी माग चल. सॉरी रेश्मे. जाऊ दे, सोड. सोडतेस कशाला? बोल की आता. त्याला स्वतःहून बोलावं वाटणं आणि तुम्ही सांगताय म्हणून बोलणं, ह्यात फरक आहे. अगं खरंच मनापासून सॉरी म्हणतोय, खरंच सॉरी. ठीक आहे, केलं मग. बघा ब्या माकडं, ती साधी भुवी पोरगी आहे ती. तू सॉरी म्हणला की लगेच माफ केली तिनं. दाद्या ती बोळी नाही, एक नंबरची चालू आहे चालू. तिला सॉरी ऐकायचं असेल ना म्हणून रुसली असेल. रेश्मे अजून गेली नाहीस? जाऊ का? अगं नाही, बस की. नाही नको, उशीर होतोय. बर जातेस मग? जावं असं वाटतंय का? मला नाही वाटलं तर इथंच थांबणार आहेस?
तुला काय वाटलं तर ना, मी काय कायमची थांबाय तयार आहे. कुठं वर थांबणार? माहित नाही. आणि आपल्या मैत्रीचं काय? अरे मैत्री बिगर प्रेम होतच नाही अगं. रेशमी, अगं हळू बोल की, कोणतरी ऐकल. पण तुला ऐकू जात नाही ह्याचं वाईट वाटतं. रेशमी, अगं तुला असं नाही का वाटत की तू नको त्या गोष्टीसाठी आपल्या थाय ते बी नातं संपवत्यास? अगं रेशमी, आपली मैत्री प्रेमापेक्षा लय भारी आहे. प्रेम फक्त शाळेत असतं आणि मैत्री कायम सोबत. आपण एकमेकावर काय बी बिनधास्त बोलू शकतो. काय चांगलं घडलं, काय वाईट घडलं, तर सगळ्यात आधी आपल्याला एकमेकाला सांगू वाटतं. आम्ही असं 5 मिनिटं जरी बोलत उभा राहिलो का नाही, तर आम्हाला पोरं नावं ठेवतात. आणि आपण एकत्र दिवसभर जरी अभ्यास करत बसलो का नाही, तरी कोणी काहीच बोलत नाही, काहीच विचार करत नाही. आई गेल्यापासून तुला बघितलं की वाईच धैर्य येतो बघ. तेव्हा कुठं होती ना ती? रेशमी, खरंच तुझी जागा माझ्यासाठी लय वेगळी आहे. कदाचित तिच्यापेक्षा बी जवळची. ती गेल्यावर काय करेन हे नाही माहित मला, पण जर तू सोडून गेलीस का नाही, तर एक दिवस बी कुठं थांबायचं, काय करायचं, कायच नाही करणार बघ. रेशमी, मला सोन्याच्या नादात हिरा नाही गमवायचा. बाकी समजो तू ठरव. मला बी तुला नाही गमवायचा. मला वाटायचं तुला माझी कदर नाही, पण ह्या समजत मी ह्याचा विचारच नाही केला की मैत्रीत प्रेमापेक्षा जास्त कदर आहे. यापुढे नाही रुसायचे मी, पण अभ्या, एकतर्फी तर एकतर्फी, पण माझं कायम तुझ्यावर प्रेम राहील. होय. आणि रेशमी, मला काहीची बी कदर नाही असं नाही, मला समजा माहित आहे. तुला किस्त वाईट वाटलं असेल, तू माझ्यासाठी किस्त सहन केला असशील, पण माझा दादा म्हणतो एखाद्याला बरं वाटावं म्हणून त्याला फसवून नाही चालत. त्याला नाही, पण आपल्याला तरी कळतच की. खरं आहे. सॉरी. येते आता.
हे यार आब्या, याडा बिडा झालायस का काय? खोबरेल तेल कशाला टाकतोस? पलीकडे जाऊन मशनीचं तेल आण, अशाने चेनीची वाट लागेल. अरे दाद्या, नुसती खोबरेल तेलाची बाटली आहे, यात मशनीचंच तेल आहे. तिच्याकडे ती बाटली नव्हती ना, म्हणून तिने ह्याच्यात दिलंय. असं केलंय व्हय. मी काय म्हणतोय आब्या, खालनी एसटी किती वाजता आहे रे? का तुला माहित नाही व्हय? अरे बाबा माहिती की मला, पण सकाळची पहिली आणि रात्रीची शेवटची दोनच माहिती आहे. मधलं आदलं टायमिंग नाही ना माहिती. आता आहे की 9:30ची आहे की आता. 9:30 म्हणजे खाली जायला 10, तिथून पुढं 17-11, तिकडे MIDC चालत, म्हणजे रिक्षा बी आहे की रे, पण कायच्या काही पैसे घेतात. माणूस मुंबईत नाही तर 500 रुपयात पोचतो आणि स्टँडवरनं घरी सोडायला 300 रुपये घेतात. अरे पण ह्याची गाडी काय झाली शुभ्याची? अरे ती गाडी काय शुभ्याची होती? ती गाडी होती बापूची. बापू आता मुंबईला आहे. शुभ्या नाही म्हणल्यावर तो बी द्यायचा नाही. मागायला काय नाही, रोज दुसऱ्याची गाडी मागायला बरोबर वाटत नाही. दाद्या, अरे एक काम कर की, ही माझी सायकल घेऊन जा की, मी जाईन आपलं चालत. राब्या, ही सायकल आईनं तुला शाळेसाठी घेतली. असं बी शाळेचं आता शेवटचं वर्ष राहिले, माझं होईल की काहीतरी. आणि असं बी सायकल घेऊन कुठं जाणार आहे मी? लावणार कुठं? एसटीतून जाणार कधी? नाही नको, पुन्हा एसटी चुकली म्हणजे कल्याण व्हायचं. मग आता कसं करणार? आता कसं होणार माहित नाही, पण ही नोकरी हातातून जाऊन द्यायची नाही. अरे नशिबानं चांगली कंपनी नाही, चांगली माणसं भेटल्यात. येऊ का दीपे? येतो. अरे प्रदीप, इकडे काय काम काढलंस? MIDC काम मिळाली सर, आजच पहिला दिवस आहे. आब्याला सांगितलं होतं की शाळेत समजासनी सांगा, खास करून तुम्हाला. वा, अभिनंदन, आनंदाची गोष्ट आहे. बरीच वर्ष वाट बघावं लागली नाही? लागली बरेच वर्ष, उशिरा मिळाले, चांगलं मिळालं बघा. चला, या निमित्तानं का होईना मस्तपैकी चहा घेऊयात. सर नको, आजच कामाचा पहिला दिवस आहे, आधीच उशीर झाले. अरे उशीर कुठं, 10:30 वाजल्यात तसे. सर ही काही शाळा नाही 10ची 12ला चालू व्हायला. म्हणजे तसं नाही, कंपनी आहे ना 10ला, म्हणजे 10ला चालू होते, त्यात अर्धा तास उशीर झाले आधीच. बरंच लांब पडत असेल ना? नाही म्हणजे डोंगराखालून एसटी, पुन्हा ही पायपीट, आणि या सगळ्यातून स्वतःला वेळ कधी देणार नाही का? नाही सर, आज पुत्तर दिलंच की, आता कामाला द्यायचा वेळ. आणि कधी रात्री उशिरापर्यंत थांबावं लागलं तर? कंपनीत आहे तशी सोय, कारण काय एसटी चुकली तर पुन्हा गावला रातची एसटीच नाही ना. प्रदीप, ही गाडी घेतोस का? नाही म्हणजे मी असे नवीन गाडी घेण्याचा विचार करत होतो, तूही ठेव. नाही नको सर, घेतली तर विकतच घ्यायची, अशी मदत म्हणून नाही. तुझा स्वाभिमान आडवा येणार हे माहीतच होतं मला, आणि आलाही पाहिजेच म्हणा. एक काम कर, गाडी विकत घेतली असं समज. हे बघ, जेव्हा पैसे येतील ना तेव्हा दे, आणि तुला जेवढे वाटतील तितके दे. खरंच असं चालेल का सर? अरे मग काय, आणि पैशाची नड आहे म्हणून म्हणत नाही, मला नवीन गाडी घ्यायची म्हणून विकतोय. आणि कसं आहे ना, तू घेतलीस तर माझ्या गाडीचं सोनंच होईल. आणि तुमच्या गाडीमुळं माझ्या नोकरीचं. घेऊ का सर? हो, आणि फोन केला की गाडी घेऊन जा. होय सर. पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद. येतो.